हेडलाईन्स नंतर सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाणे जिल्ह्यामधील बदलापूर जवळ सागाव इथे गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या घटनेमध्ये 23 वर्षीय भुवन कृष्णा पाटील या तरुणाचा मृत्यू झालाय। भुवन हा क्रिकेटपटू असल्याची माहिती समोर येत असून त्याचा मृतदेह घरामध्येच आढळलाय। त्याच्या छातीमध्ये गोळी लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू करण्यात आलाय। हा प्रकार आत्महत्या आहे की चुकून गोळीबार झाला त्यामुळे मृत्यू झालाय याचा शोध पोलीस घेत आहेत। अमजद खान या घटनेसंदर्भातली माहिती देत आहेत। अमजद, नेमकं काय घडलं बदलापुरात? तृप्ती, बदलापूर ग्रामीण मधील सागाव परिसर, या परिसरात भुवन पाटील हा जो तरुण आहे आपला घरात होता आणि त्याचा मृतदेह घरात आढळून आला आहे। गोळीबार झाल्याची माहिती आहे। सध्या बदलापूर ग्रामीण पोलीस आणि जे DYSP आहे दिलीप लांडे हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत। सध्या हे काय प्रकार आहे याचा तपास सुरू आहे। मात्र ज्या DYSP आणि जे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आहे त्यांच्या सीसीटीव्हीच्या सहाय्याने त्यांनी तपास सुरू केला आहे। हा तरुण चांगला क्रिकेटपटू होता आणि एक चांगला क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख आहे। मात्र या संदर्भात DYSP जे दिलीप लाड आहे यांनी काही माहिती देण्यास नकार दिलाय। मात्र जी प्राथमिक माहिती अशी आहे की हा जो तरुण आहे घरात होता आणि त्यांनी आत्महत्या केली आहे की त्याला चुकून गोळी लागली आहे की त्याच्यासोबत आणखी काही प्रकार घडला आहे याचा तपास आता सुरू झाला आहे। घरात सीसीटीव्ही लागले आहे, घरात कोणी आला होता की नाही या अँगलने देखील तपास होतोय। मात्र जोपर्यंत तपास होतोय काही बोलणे योग्य नाही। मात्र पोलिसांचा तपास सुरू आहे। नक्की भुवन पाटील यांनी आत्महत्या केली की आणखी त्याच्यासोबत काय प्रकार घडला याचा तपास सुरू आहे। निश्चित अमजद, धन्यवाद संपूर्ण माहिती करता।